वेलकम टू माय चैनल स्पीक मराठी इजीली। अगर आप हमारे चैनल पे नए हैं तो जल्दी से हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन भी दबाना ताकि हमारी नई वीडियोस की नोटिफिकेशन आपको मिले। नमस्कार दोस्तों, स्वागत है आपका डे 5 में। आज हम सीखेंगे होम एंड अराउंड मतलब घर आणि आसपास। नीचे मैंने इससे रिलेटेड कुछ शब्द दिए हैं, उसे आप रिवाइज कर लीजिए ताकि आपको वाक्य समझने में आसानी हो। तो चलिए शुरू करते हैं। पहला है मेरा घर शहर के पास है मतलब माझं घर शहराजवळ आहे। माझं घर शहराजवळ आहे। हमारे घर के सामने एक बड़ा पार्क है मतलब आमच्या घरासमोर मोठं उद्यान आहे। आमच्या घरासमोर मोठं उद्यान आहे। मेरे पड़ोसी बहुत अच्छे हैं मतलब माझे शेजारी खूप चांगले आहेत। माझे शेजारी खूप चांगले आहेत। घर के पीछे एक बगीचा है मतलब घराच्या मागे एक बाग आहे। घराच्या मागे एक बाग आहे। हम गली में खेलते हैं मतलब आम्ही गल्लीमध्ये खेळतो। आम्ही गल्लीमध्ये खेळतो। सड़क बहुत साफ है मतलब रस्ता खूप स्वच्छ आहे। रस्ता खूप स्वच्छ आहे। यहाँ एक स्कूल भी है मतलब इथे एक शाळा देखील आहे। इथे एक शाळा देखील आहे। मेरी बिल्डिंग 5 मंजिला है मतलब माझी इमारत 5 मजली आहे। माझी इमारत 5 मजली आहे। पास में एक बाजार भी है मतलब जवळच एक बाजारही आहे। जवळच एक बाजारही आहे। मैं रोज बगीचे में पानी डालता हूँ मतलब मी रोज बागेत पाणी घालतो। मी रोज बागेत पाणी घालतो। हमारा घर बहुत शांत जगह पर है मतलब आमचं घर खूप शांत ठिकाणी आहे। आमचं घर खूप शांत ठिकाणी आहे। आसपास बहुत सारे पेड़ है मतलब आजूबाजूला खूप झाडं आहेत। आजूबाजूला खूप झाडं आहेत। हमारा पड़ोसी बहुत मददगार है मतलब आमचा शेजारी खूप मदतशील आहे। आमचा शेजारी खूप मदतशील आहे। घर के सामने एक मंदिर है मतलब घरासमोर एक मंदिर आहे। घरासमोर एक मंदिर आहे। पास में एक छोटी नदी भी है मतलब जवळच एक लहान नदी देखील आहे। जवळच एक लहान नदी देखील आहे। गली में बच्चे सायकल चलाते हैं मतलब गल्लीमध्ये मुले सायकल चालवतात। गल्लीमध्ये मुले सायकल चालवतात। हर रविवार को हम पार्क जाते हैं मतलब प्रत्येक रविवारी आम्ही उद्यानात जातो। प्रत्येक रविवारी आम्ही उद्यानात जातो। हमारा घर सुंदर है मतलब आमचं घर सुंदर आहे। आमचं घर सुंदर आहे। हम पास की दुकान से सामान लाते हैं मतलब आम्ही जवळच्या दुकानातून सामान आणतो। आम्ही जवळच्या दुकानातून सामान आणतो। गली में हरियाली है मतलब गल्लीमध्ये हिरवळ आहे। गल्लीमध्ये हिरवळ आहे। घर का दरवाजा बहुत बड़ा है मतलब घराचा दरवाजा खूप मोठा आहे। घराचा दरवाजा खूप मोठा आहे। हमारे घर के सामने एक बेंच है मतलब आमच्या घरासमोर एक बाग आहे। आमच्या घरासमोर एक बाग आहे। पड़ोस में एक अस्पताल है मतलब शेजारी एक रुग्णालय आहे। शेजारी एक रुग्णालय आहे। रास्ता पक्का है मतलब रस्ता पक्का आहे। रस्ता पक्का आहे। हमारा घर कोने पर है मतलब आमचं घर कोपऱ्यावर आहे। आमचं घर कोपऱ्यावर आहे। चारों तरफ सुंदर फूल लगे हैं मतलब चारही बाजूंना सुंदर फुलं लागलेली आहेत। चारही बाजूंना सुंदर फुलं लागलेली आहेत। पड़ोसी के घर में बिल्ली है मतलब शेजाऱ्याच्या घरी मांजर आहे। शेजाऱ्याच्या घरी मांजर आहे। सामने वाली गली में मिठाई की दुकान है मतलब
समोरच्या गल्लीमध्ये मिठाईचं दुकान आहे. समोरच्या गल्लीमध्ये मिठाईचं दुकान आहे. पास में एक लाइब्रेरी है, मतलब जवळच एक वाचनालय आहे. जवळच एक वाचनालय आहे. हर घर के बाहर पौधे लगे हैं, मतलब प्रत्येक घरासमोर झाडे लावलेली आहेत. प्रत्येक घरासमोर झाडे लावलेली आहेत. गली में एक छोटी किराने की दुकान है, मतलब गल्लीमध्ये एक छोटं किराणा दुकान आहे. गल्लीमध्ये एक छोटं किराणा दुकान आहे. सुबह के समय सड़क खाली रहती है, मतलब सकाळी रस्ता मोकळा असतो. सकाळी रस्ता मोकळा असतो. घर के पास बस स्टॉप है, मतलब घराजवळ बस थांबा आहे. घराजवळ बस थांबा आहे. गली में सब मिलकर त्योहार मनाते हैं, मतलब गल्लीमध्ये सर्वजण मिळून सण साजरे करतात. गल्लीमध्ये सर्वजण मिळून सण साजरे करतात. मेरे घर के पास मेडिकल स्टोर है, मतलब माझ्या घराजवळ मेडिकल स्टोर आहे. माझ्या घराजवळ मेडिकल स्टोर आहे. घर के पास एक जिम भी है, मतलब घराजवळ एक जिम देखील आहे. घराजवळ एक जिम देखील आहे. बच्चों के लिए खेलने का मैदान है, मतलब मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. गली में कुत्ते भौंकते हैं, मतलब गलीमध्ये कुत्रे भुंकतात. गलीमध्ये कुत्रे भुंकतात. हमारा मोहल्ला बहुत साफ है, मतलब आमचा परिसर खूप स्वच्छ आहे. आमचा परिसर खूप स्वच्छ आहे. हर घर के आगे एक बरामदा है, मतलब प्रत्येक घरासमोर एक वरांडा आहे. प्रत्येक घरासमोर एक वरांडा आहे. घर के पास एक छोटी सी नर्सरी है, मतलब घराजवळ एक छोटी नर्सरी आहे. घराजवळ एक छोटी नर्सरी आहे. रास्ते पर स्ट्रीट लाइट्स है, मतलब रस्त्यावर स्ट्रीट लाइट्स आहेत. रस्त्यावर स्ट्रीट लाइट्स आहेत. हमारे घर के सामने बड़ा पेड़ है, मतलब आमच्या घरासमोर मोठं झाड आहे. आमच्या घरासमोर मोठं झाड आहे. सुबह पक्षियों की आवाज सुनाई देती है, मतलब सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो. सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो. शाम को लोग टहलने आते हैं, मतलब संध्याकाळी लोक फिरायला येतात. संध्याकाळी लोक फिरायला येतात. हमारा घर बहुत सुंदर बना है, मतलब आमचं घर खूप सुंदर बांधलं आहे. आमचं घर खूप सुंदर बांधलं आहे. पास में एक कैफे भी है, मतलब जवळच एक कॅफे देखील आहे. जवळच एक कॅफे देखील आहे. घर के पास पानी की टंकी है, मतलब घराजवळ पाण्याची टाकी आहे. घराजवळ पाण्याची टाकी आहे. बच्चों के लिए झूले लगे हैं, मतलब मुलांसाठी झोके लावले आहेत. मुलांसाठी झोके लावले आहेत. हमारे घर के पास सब्जी मंडी है, मतलब आमच्या घराजवळ भाजी मंडई आहे. आमच्या घराजवळ भाजी मंडई आहे. मेरा घर बहुत सुंदर है, मतलब माझं घर खूप सुंदर आहे. माझं घर खूप सुंदर आहे. हम नए घर में रहने वाले हैं, मतलब आम्ही नवीन घरात राहणार आहोत. आम्ही नवीन घरात राहणार आहोत. ये मेरा कमरा है, मतलब ही माझी खोली आहे. ही माझी खोली आहे. रसोई घर में स्वादिष्ट खाना बनता है, मतलब स्वयंपाक घरात चविष्ट जेवण बनतं. स्वयंपाक घरात चविष्ट जेवण बनतं. अब हम प्रैक्टिस सेक्शन देखेंगे. नीचे दिए गए वाक्यों को मराठी में ट्रांसलेट करके कमेंट कीजिए. तो यहाँ पे हमारी डे 5 की वीडियो ख़त्म हो चुकी है. कल डे 6 में हम सीखेंगे क्रिया, मतलब एक्शंस. तो चलिए कल मिलेंगे, यानी कि उद्या भेटूया. थैंक यू फॉर वॉचिंग.